नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. रक्षाबंधन. रक्षाबंधनाचा सण हा बहीण भावाच्या नात्याचा, त्या नात्यातील प्रेमाचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व भाऊ बहिणीला रक्षणाची ग्वाही देतो, ज्यामुळे बहीण भावातील नाते अधिकच दृढ होत असते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरे होते ते रक्षाबंधन. पौर्णिमा तिथीला सुरुवात ही 19 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 3:04 होणार असून 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 11:55 असणार आहे. तेव्हा सर्वप्रथम सर्व बहिणी आणि भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय परंपरेतील अनेक वर्षापासून असलेल्या महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो तो रक्षाबंधन. या रक्षाबंधनाच्या पाठीमागे काही पौराणिक दाखले कथांच्या स्वरूपात आपल्याला आढळतात. आपल्या संस्कृतीचं जतनही या सणांच्या उत्सवांच्या माध्यमातून होत असतं. तेव्हा असा हा सण कशा प्रकारे साजरा केला जावा, याचे महत्त्व काय आहे, या रक्षाबंधनाला साजरा करण्यासाठी बहिणीला भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी खरंच कुठल्या मुहूर्ताची गरज आहे का, आणि जर असेल तर ती का, तेही आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबतच रक्षाबंधन अर्थातच रक्षासूत्राचे महत्त्व आणि ते रक्षासूत्र बांधताना म्हटला जाणारा मंत्र, या सगळ्याची सखोल माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. मात्र अजूनही आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा, आणि सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती. भारतीय परंपरेत सण उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. या सर्वात प्रमुख मानला जातो तो बहीण भावाच्या प्रेमाचा सण, तो उत्सव, तो सण म्हणजेच रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे. या विधीस पवित्रारोपण असेही म्हटले जाते. भावाचा उत्कर्ष व्हावा या हेतूने बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधावी. आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने आपले रक्षण करावे या स्वरूपाची मंगलकामना घेऊन येतो तो रक्षाबंधनाचा सण. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि ओवाळून झाल्यावर उजव्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी व सुख मिळवण्यासाठी कामना करते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे असाच आहे. राखी बांधण्याचा या सणातून स्नेह व प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली, ती रक्षाबंधनाच्या माध्यमातून. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखी साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे असाच आहे. या रक्षाबंधनाच्या दिवशी फक्त बहीण आपल्या भावालाच राखी बांधते असे नाही, तर मुलगी आपल्या वडिलांना, पत्नी आपल्या पतीला सुद्धा राखी बांधू शकते, किंवा आपल्यापेक्षा बलवान किंवा सामर्थ्यशाली असेल अशा व्यक्तीलाही राखी बांधली जाते. या मागची भावना जी असते ती म्हणजे रक्षण करण्याचे वचन देणे असेच आहे. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीला लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण कदाचित राजपूत लोकांनी रूढ केला असावा असेही जाणवते. आजकाल बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाला ओवाळून भावाच्या हातावर राखी बांधतात. याशिवायच बंधुत्व समान नाते असलेल्या व्यक्तीलाही राखी बांधली जाते. बहीण या दिवशी भावाला ओवाळून राखी तर बांधतेच, पण त्याबरोबर भावाविषयी असलेली प्रेमभावनाही व्यक्त करते. या सणांचे काही आधारस्तंभही पाहायला मिळतात, जसे की प्रेम, पराक्रम, संयम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या अर्थातच बहीण भावाचं हे नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा अनेक वेळा गायलेला दिसून येतो. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान करण्यासाठी या वेगवेगळ्या सण उत्सवांचा प्रथा आरूढ केलेली असावी. श्री सन्मान हा सुद्धा या सणांमधून दिलेला एक उद्देश दिसून येतो, ज्यात प्रामुख्याने यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः यात्रे तास्तु न पूजन्ते सर्वास्तत्रा फलाक्रिया. अर्थात ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा केली जाते, म्हणजेच स्त्रीचा आदर सन्मान केला जातो, तेथे गुणी, सुशील व उत्तम संतती निर्माण होते. मात्र जिथे या स्त्रीचा सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होताना दिसत नाही. हा विचार पूर्वाचारांपासून आपल्या समाजात रूढ झालेला दिसून येतो.
राखी अर्थातच रक्षण, रक्षण अर्थातच सांभाळ असा या ठिकाणी सांकेतिक अर्थ हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. रक्षाबंधनाविषयी अनेक आख्यायिकासुद्धा समोर येतात. पौराणिक दाखल्यांच्या माध्यमातून ह्या आख्यायिका आपल्याला बघायला मिळतात, ज्यात काही गोष्टी आपण जाणतो. त्यात प्रामुख्याने पांडव पत्नीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटावर राखी बांधली होती. राखी म्हणजे साडीचा काठ फाडून मनगटावर बांधला आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा त्यांच्यातील या नात्याला रक्षणकर्ता असल्याचे स्वरूप दिले आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन देऊन कायमच रक्षण केलेले आपल्याला पाहायला मिळते. सोबतच अजूनही काही पौराणिक दाखले आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात प्रामुख्याने दानवांचा राजा वृत्रासुर नावाचा जो इंद्र याला युद्धासाठी आवाहन करतो आणि इंद्रदेवही युद्धाला सज्ज होतात. मात्र इंद्रपत्नी अर्थात शुची हिला त्यावेळेस जी भीती वाटत असते, भय वाटत असते, त्या भयासाठी त्या भयाला काही उपाययोजना भगवान विष्णूंकडून जो मिळालेला धागा असतो, तो धागा इंद्राच्या हातावर इंद्राणीकडून बांधला जातो. तिला असा विश्वास असतो की श्रद्धा असते की इंद्राला युद्धात विजय मिळेलच मिळेल आणि होतेही तसेच की इंद्राला युद्धात विजय मिळतो आणि त्याचे गेलेले वैभवसुद्धा त्याला परत मिळते. अशा ह्या पौराणिक दाखल्यानुसार ज्यावेळेस बहीण भावाला राखी बांधते त्यावेळेस येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामपि बंधयामी रक्षमाचल माचल अशा प्रकारचा मंत्र म्हणून राखी बांधल्यास बहिणीला तर रक्षणाचे सामर्थ्य भावात मिळतेच मिळते, मात्र भावाचेही रक्षण होते, भावालाही सुख आणि समृद्धी प्राप्त होते असा या मागचा अर्थ असावा. एकदा लक्ष्मी मातेनेही पाताळातील बळीराजाला बाहू मानून त्याच्या हातावर राखी बांधली व ज्यामुळे नारायणांची मुक्तता सुखरूप झाली असा तो दिवस अर्थातच श्रावण पौर्णिमेचा दिवस. म्हणजे यावरूनही रक्षाबंधन किती पूर्वापार चालत आलेले आहे याचे दाखले आपल्याला मिळतात. आता रक्षाबंधनाच्या मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे की भद्राचं सावट रक्षाबंधनावर. नवीन कुठला सण आला की भद्राचं सावट. काय असते ही भद्रा जाणून घेऊया थोडक्यात माहिती. ही भद्रा कोण होती, काय आहे, हिचा संदर्भ, हिचा संबंध याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. ही भद्रा अर्थातच भगवान सूर्यदेव आणि पत्नी आणि सूर्यपत्नी देवी छाया हिची पुत्री असून शनी आणि यम यांची बहीण आहे. या भद्राचा स्वभाव अतिशय भयानक असून दिसायला कुरूप आणि भयानक रूप असलेली ही कडक स्वभावाची शनी महाराजांची बहीण, अतिशय क्रूरसुद्धा असलेली ही भद्रा, या भद्रेच्या विवाहाबद्दल ज्या वेळेस सूर्यदेवांना काळजी वाटू लागते त्यावेळेस सूर्यदेव अनेक जणांना आमंत्रितही करतात, मात्र हिचा स्वभाव किंवा हिचे रूप पाहून कोणीही विवाहाला तयार होत नाही. अशा वेळेस सूर्यदेव खूप नाराज झालेले असतात आणि ते ब्रह्मदेवाकडे याबद्दल बोलू लागतात. मग ब्रह्मदेवांनी त्या भद्राची समजूत काढून तिला आनंद मिळावा यासाठी तिला एखादे स्थान देता यावे म्हणून पंचांगातील जे काही करण आहेत त्या करणात 7वे करण अर्थातच विष्टीकरण म्हणून तिची नेमणूक करतात. हे विष्टीकरण अर्थातच भद्रा. या भद्राला तिन्ही लोकात म्हणजे स्वर्गलोक असेल, पृथ्वीलोक असेल, पाताळलोक असेल तर त्या तीनही लोकात भ्रमण करण्याचे वरदान साक्षात ब्रह्मदेवाकडून मिळते. पण ज्यावेळी ती स्वर्गलोकात किंवा पाताळलोकात असते त्यावेळेस ती शुभ असते व ती पृथ्वी लोकात असते त्यावेळेस ती अशुभ जाणावे असाही वरदान त्या ब्रह्मदेवांकडून भद्रेला मिळालेला आहे. तेव्हा ती जेव्हा पृथ्वीवर असेल तेव्हा होम हवन, मंगलकार्य, मुंज, वास्तुशांती, विवाह आदी कार्यांमध्ये ती बाधा आणू शकते. म्हणून पृथ्वीवर हे कार्य केले जात नाहीत, अशुभ मानतात. जर ती स्वर्गलोकात किंवा पाताळलोकात असेल तर त्यावेळेस कोणतेही भीतीभय नसते आणि मग अशा वेळेस आपण कोणतेही शुभकार्य निर्विघ्नपणे पार पाडू शकतो. अशी ही भद्रा. तसे म्हणता यावर्षी भद्रा जरी असेल तरी भद्रा पाताळात किंवा स्वर्गलोकात आहे, ज्यामुळे आपल्याला याचे सावट नाही असेही सांगितले जाते. मात्र सगळ्यात महत्त्वाची जर कुठली गोष्ट असेल
तर खरोखर ही भद्राचं सावट आहे का किंवा ते पाळण्याची गरज आहे का, याचा खुलासा आपण या माध्यमातून करणार आहोत. बघा, पूर्वीच्या काळी हे रक्षासूत्र बांधले जाई, ज्याला राखी म्हटले जाई. आता हे रक्षासूत्र तयार कसे केले जाई, तर हे रक्षासूत्र तयार करण्यासाठी तांदूळ, सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या एका पुरचुंडीत बांधून त्या एका विशिष्ट प्रकारच्या होम, पूजा या माध्यमातून तयार करून ते बांधले. ते राजांच्या हातावर बांधले जाई, ज्या माध्यमातून त्या राजांचे रक्षण होईल. हे रक्षासूत्र तयार करण्यासाठी होम हवन केले जाई, ज्या होम हवन क्रियेसाठी भद्रा वर्ज मानल्या जाई. अशा पद्धतीने हा विधी केला जायचा, म्हणून भद्रा वर्ज मानल्या जायचे. मात्र त्याचे रक्षाबंधन अर्थात आपण बाजारातून राखी आणतो, ती आपल्या भावाच्या हातावर बांधतो. ते रक्षासूत्र कुठल्याही प्रकारच्या होम हवनातून, कुठल्याही प्रकारच्या पूजा कर्मातून तयार केलेले नसते. त्यामुळे या बांधण्यासाठी, या रक्षाबंधनासाठी कुठल्याही मुहूर्ताची काळ वेळ बघण्याची तशी गरज नाही. ज्यामुळे 19 तारखेला आपण राखी पौर्णिमा साजरी करणार आहोत, त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या भद्राचं सावट नाही असं मानायला हरकत नाही. ज्या वेळेस तुम्ही मुंज, विवाह, वास्तू यासारखे मंगल कार्य करतात, त्यावेळेस तुम्हाला भद्रासारखे मुहूर्त टाळावे लागतात, वर्ज करावे लागतात. मात्र रक्षाबंधन हे कुठल्याही प्रकारचं मंगल कार्य नसून ते एक सामाजिक उत्सवाचं स्वरूप आहे. म्हणून या उत्सवाच्या स्वरूपात कुठल्याही प्रकारच्या नियम किंवा कुठल्याही प्रकारची मुहूर्त आदी पाळण्याची तशी गरज मानली जात नाही. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या हातावर राखी बांधताना एक मंत्र म्हणावा, जो मंत्र म्हणत बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधावी व ज्यायोगे भावाने बहिणीला संरक्षण करण्याचे वचन द्यावे, एवढाच या ठिकाणी अर्थ आहे. तो मंत्र असा आहे, स्क्रीनवर सुद्धा आपल्याला तो पाहायला मिळेल. येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामपि बंधयामी रक्षे माचल माचल. या पद्धतीचा हा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ जो आहे, महाबळी दानवेंद्र बळीराजा जिनेबद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे रक्षे तू चलित होऊ नकोस, यावरून चलित होऊ नकोस व यामागे अर्थ प्रचलित आहे. तेव्हा या आनंदाच्या प्रसंगी कुठल्याही प्रकारचे मुहूर्त, कुठल्याही प्रकारचे काळ वेळ न बघता अगदी आनंदात हा उत्सव साजरा करावा. मंत्र म्हणून भावाला राखी बांधावी, भावानेही बहिणीला रक्षणाची ग्वाही द्यावी, आनंदात उत्सव साजरा करावा. अशा प्रकारची ही माहिती आपल्याला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.